नमस्कार, मी रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रीय प्रवक्ता। आज रत्नागिरीसारख्या ठिकाणी आपण या दृष्टिकोनातून 14 तारखेला एक कार्यक्रम घेणार आहोत की आपल्या ज्या मुली शहरामध्ये IT इंजिनियर बनून, म्हणजे नाशिक असो, पुणे असो, मुंबई असो, बँगलोर असो, अशा ठिकाणी ज्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांना ह्या लव जिहाद किंवा कॉर्पोरेट जिहाद सारख्या षडयंत्राला बळी पडावं लागतं। तर या संदर्भात एक जागृती आपल्या समाजामध्ये झाली पाहिजे, या संदर्भात शत्रुबोध निर्माण झाला पाहिजे। आणि म्हणून शासनाने सुद्धा या दृष्टिकोनातून आज जसं महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन लव जिहादच्या विरुद्ध म्हणजे धर्मस्वातंत्र्य विधेयक जे त्यांनी संमत केलेलं आहे, तर ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे। याच्याबरोबरच शासनाच्या दृष्टीने कायदा करायचा प्रयत्न करेल, परंतु या संदर्भात पुढाकार घेऊन आपण एक अभियान या निमित्ताने चालू करतो आहोत, बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियान। यामधून प्रत्येक तालुक्यामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन हे अशा प्रकारचं एक षडयंत्र आपल्याकडे चालू आहे, अशा प्रकारे जागृती करण्याचा प्रयत्न आहे। आपला धर्म नेमका काय आहे या दृष्टिकोनातून माहिती करून देण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत। आणि एकूणच लव जिहाद हे फक्त प्रेम नव्हे, हे फसवं प्रेम आहे आणि ज्याच्या जाळ्यामध्ये आपल्या मुली अडकत आहेत, खोटी नावं दिली जातात, खोटी माहिती सांगितली जाते आणि मग त्यांना गुंगे आणणारा औषध ड्रिंक किंवा नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये अगदी शिरखुर्म्यामध्ये गुंगीचं औषध टाकून त्या मुलींना गुंगीमध्ये आणलं गेलं आणि मग त्यांचे नंतर अश्लील फोटो काढले गेले आणि त्यातून त्यांना ब्लॅकमेल करून धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला। तेव्हा ही सगळी षडयंत्र जी आहेत ही आपल्या समाजाच्या धर्माच्या विरुद्ध आहेत, राष्ट्राच्या विरुद्ध आहेत। या दृष्टिकोनातून जागृती करण्याच्या संदर्भात हा आपला कार्यक्रम आणि अभियान आहे। यामध्ये जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींसह उपस्थित राहावं असं या निमित्ताने मी आवाहन करतो।